नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील 158 ते 168 ओव्यांच्या सहवासात आता आपण जाऊया. श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा जो संवाद चालू आहे त्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला खात्रीने सांगतायत की या देहामध्ये असतानाच ब्रह्मस्थितीचा अनुभव येतो. या देहामध्ये असतानाच ब्रह्मस्वरूप होता येतं. हे आम्ही मागे तुला सांगितलं होतं. त्याचा संदर्भ श्रीकृष्ण अर्जुनाला देतायत. आणि देहामध्ये असतानाच ब्रह्म कसं होता येतं तो मार्ग आम्ही तुला आत्ता दाखवला. तो मार्ग दाखवल्यानंतर आता ह्या संवादाचा जणू काही सारांश ज्ञानोबा राय पुढच्या काही ओव्यांमध्ये आपल्यासमोर मांडतायत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, आम्ही मागा हन सांगितले, जे देहींची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणून या. अर्जुना, आम्ही तुला मागेच सांगितलं की जे साधक देहामध्ये असतानाच ब्रह्मत्व पावले, हे जे आम्ही तुला सांगितलं होतं ते साधक या मार्गाने ब्रह्मस्वरूपापर्यंत येऊन पोचले. या ब्रह्मस्वरूपापर्यंत येऊन पोचताना आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते. तिही आपण पे करुनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचा चेंची रूप होऊन ठेले. अर्थात ह्या साधकांनी यमनियमांचे डोंगर पार केले. यमनियमांचे डोंगर चढले आणि उतरले. अर्थात स्वतःला नियमांमध्ये, नेमामध्ये, उपासनेमध्ये त्यांनी बांधून टाकलं होतं. त्याचबरोबर अभ्यासरूपी सागरामध्ये स्वतःला झोकून दिलं. आणि तो अभ्यासरूपी सागर अभ्यास योगाच्या साह्याने पार करून ते ब्रह्मत्वाला येऊन पोचले. या ब्रह्मस्वरूपाला पोचताना त्यांनी स्वतःला निर्लेप करून घेतलं. तीही आपण पे करुनी निर्लेप. निर्लेप म्हणजेच मन, अंतःकरण शुद्ध करून टाकलं. त्या मनाला कुठल्याही उपाधीचा अर्थात विषयांचा स्पर्श राहिला नाही. ते निर्लेप झाले, स्वच्छ झाले. आणि अशा प्रकारे विषयांचाच त्याग घडल्यामुळे प्रपंचाचं माप त्यांना सहजपणे घेता आलं. अर्थात हा प्रपंच म्हणजे केवळ एक भास आहे, कायम टिकणारा नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून प्रपंचच खरा असं मानण्यात काही अर्थ नाही. हे त्यांनी ओळखलं. त्यामुळे त्यांना सहजपणे प्रपंचाचं माप घेता आलं. आणि ते मग साचा चेंची रूप होऊन ठेले. मुळात प्रपंच नाहीच, भासमान आहे. तर मग उरतं ते म्हणजे ब्रह्मस्वरूप. तर ते स्वरूपच होऊन राहिले. हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. ऐसा योग युक्तीचा उद्देशू, जेथ बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुनू सुदंशू म्हणून चमत्कारला. ऋषिकेश अर्थात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की ह्या ज्ञानी सिद्ध साधकांनी योगाचा अभ्यास केला. अभ्यास योग रूपी सागर पार केला. तो अत्यंत युक्तीने, युक्तीचा वापर करत. आणि हे सर्व करत असताना उद्देश एकच होता, ते म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं. हे श्रीकृष्णांचे बोल
अर्जुनाला स्पर्श करतात, चांगल्यापैकी अंतःकरणाला जाऊन भिडतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत, तेथ अर्जुनू सुदंशु. चांगल्या प्रकारे या शब्दांनी अर्जुनाच्या अंतःकरणाला स्पर्श केला, म्हणोनी चमत्कारला. म्हणून त्याला त्याचा आनंद झाला. आनंदरूपी आश्चर्य त्याला वाटलं. एकीकडे आश्चर्यही वाटतंय, एकीकडे आनंदही होतोय. म्हणूनच जणू काही ज्ञानोबारायांनी या शब्दांची योजना केली. ते म्हणतात, म्हणोनी चमत्कारला. आणि अर्जुनाचे ते भाव बघून श्रीकृष्ण म्हणतात, ते देखिलिया कृष्णे जाणितले, मग हासोनी पार्था ते म्हणितले, काही पाम चित्त उवाईले, इये बोली तुझे. अरे अर्जुना, इये बोली तुझे म्हणजे माझे हे बोलणं ऐकून तुझ्या चित्ताला आनंद झालेला दिसतोय, असं श्रीकृष्ण हसत हसत पार्थाला म्हणतायत. तव अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणांचा रावो. आता अर्जुन श्रीकृष्णांची स्तुती करतोय, कौतुक करतोय आणि श्रीकृष्णांना म्हणतोय, देवा तुम्ही कसे आहात तर परचित्त लक्षणांचा रावो. दुसऱ्याचे चित्त अंतःकरण जाणणारा राजा तुम्ही आहात. भला जाणितला जी भावो मानसू माझा. त्यामुळे तुम्ही माझा भाव ओळखून माझ्या मनामध्ये काय आहे ते बरोबर जाणलेलं आहे. म्या जे काही विवरुनी पुसावे, ते आधींची कळिले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी. अर्जुन म्हणतो, परमेश्वरा, मी मनामध्ये ज्या गोष्टीचं चिंतन करत होतो, मनन करत होतो, ते करून तुला काहीतरी विचारावं असं म्हणत होतो, ते मी काय विचारणार हे तर तुम्हाला आधीच कळलेलं आहे. तर आता तेच मला व्यवस्थितपणे सांगावं. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा. मी तुम्हाला जे विचारणार होतो ते तर तुम्ही मला सांगालच, परंतु तुम्ही आत्तापर्यंत मला जे मार्गदर्शन केलं आणि जो मार्ग दाखवलात, जो दाविला तुम्ही अनुसारा, अनुकरण करण्यासाठी, वाट चालण्यासाठी जो मार्ग तुम्ही मला दाखवलात, तो पोहून पलीकडे जाण्यापेक्षा उताराच्या मार्गाने पलीकडच्या तीरावर जाणं सोपं असतं. इतका तो मार्ग सोपा आहे. असा हा सोपा मार्ग तुम्ही मला दाखवलात आणि आमचे पोहण्याचे कष्ट सुद्धा वाचवलेत. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, परी आम्हा सारिखियान अभोळा, एथ आहाती परी काही काळा, तो साहोये वर. अर्थात अर्जुन म्हणतो, हे परमेश्वरा, आमच्यासारखे ज्यांना ज्ञानमार्ग कठीण वाटेल, परंतु आम्हाला सुद्धा तो ज्ञानमार्ग सरळ आणि आता सोपा वाटतोय. तो ज्ञानमार्ग सिद्ध होण्याला थोडासा काळ वेळ लागतो, पण तो काळ वेळ खुशालपणे आनंदाने सहन करता येईल. कारण का तर आमच्यासारखे सुद्धा मनाने बुद्धीने जे अशक्त आहेत, अर्थात एकदम एखादी गोष्ट जाणू शकत नाहीत, परंतु त्यांना सुद्धा तू जो मार्ग दाखवलास त्या मार्गाने वाटचाल करून मुक्कामी पोचता येईल, ब्रह्मस्वरूप होता येईल. म्हणून तो वाटचाल करण्याचा जो काही काळ असेल तो आम्ही अगदी सहजपणे हसत हसत सहन करू, असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय. म्हणून एक वेळ देवा, तोची पडताळा घेआवा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची. अर्जुनाची उत्कंठा आता अफाट वाढली.
म्हणून तो श्रीकृष्णांना प्रार्थना करतोय आणि म्हणतोय की माझ्या समोर परत एकदा या सर्व गोष्टींची उजळणी करा. विस्तार करून सांगावं लागणार असेल तरी चालेल, परंतु सविस्तरपणे सांगा. अर्जुनाच्या या शब्दांवरूनच आपल्याला दिसतं की त्याची उत्कंठा, त्याची आवड, त्याची जिज्ञासा या देहामध्ये असतानाच ब्रह्मस्वरूप कसं होता येतं हे समजून घेण्याविषयीची वाढलेली आहे. तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझ हा मार्गू गमला निका, तरी काय जाहले आई किजो का सुखे बोलो. अर्जुनाचा हा भाव आणि विचार पाहून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ठीक आहे, तुला हा मार्ग उत्तम वाटतोय ना, मग काहीच हरकत नाही. तुला जे उत्तम वाटतंय ते आम्ही तुला आनंदाने सांगू. किती सुंदरपणे हा संवाद चालू आहे. ज्ञानोबारायांनी हा संवाद आपल्या सर्वांसाठी ओविबद्ध केलेला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.